एका गावामध्ये संपत नावाचा 20 वर्षाचा मुलगा राहायचा। संपत एक अनाथ मुलगा होता जो गावाच्या चौधरीच्या ढाब्यावर जेवण बनवायचं काम करायचा। लवकर लवकर हात चालव संपत, ग्राहक टेबलावर खाली बसलेले आहे। आज मी दाल मखनीची वेगळी रेसिपी बनवतोय चौधरीजी, बघाल आजची डाळ खाऊन लोक बोटं चाकत राहतील। अरे बोटं चाकायची गोष्ट नंतर करशील, लवकर जेवण घेऊन ये जा। बस चौधरीजी, काही वेळ अजून थांबा, आता 5 मिनिटात मी सगळ्या ग्राहकांना भोजन लावतो। चौधरी किचन मधून बाहेर निघाला। काही वेळानंतर संपत बाहेर येऊन ग्राहकांना भोजन देतो। संपतच्या हाताची बनलेली दाल मखनी सगळ्या ग्राहकांना खूप आवडली। त्याच ग्राहकांमधला अर्जुन चौधरीकडे येऊन बोलला, आजच्या दाल मखनीचा काहीच जवाब नाही चौधरी साहेब, पोट तर भरलं पण मन नाही भरलं। आता मी काय करू शकतो अर्जुन, माझ्या ढाब्याचं जेवणच इतकं चांगलं बनतं की लोकांचं पोट तर भरून जातं पण मन नाही भरत। माझी बायको खूप चांगलं जेवण बनवते। ही काय गोष्ट करत आहात चौधरी साहेब, तुमची बायको तर फक्त तुमच्या बाजूला बसून पैसे कमवत राहते, जेवण तर आपल्या गावाचा संपत बनवतो, त्याची तारीफ करण्यामध्ये काय तुमचा हलक कडवा होऊन जातो का? एवढं बोलून अर्जुन तिथून निघून गेला। चौधरी रागात येऊन आपल्या बायको रुक्मिणीकडे बघून बोलला, बघतीयस तू, किती वेळा म्हटलं आहे तुला की तू पण रसोई घरात संपतचा हात बटवत जा। मी एका वेळेला फक्त एकच काम करू शकते, या तर मी पैसे मोजू शकते, नाहीतर किचन मध्ये जाऊन कुर्सी लावून बसू शकते। तू पूर्ण मूर्खच्या मूर्खच राहतील। जरा विचार कर, जर उद्या हा संपत आपला ढाबा सोडून चालला गेला तर काय होईल? लोकांना त्यांच्या हाताच्या बनलेल्या पदार्थांचा स्वाद लागला आहे, म्हणून मी लोकांना सांगतो की हे भोजन त्याने नाही पण तू बनवलं आहे, पण तू माझ्या गोष्टीला समजतच नाही। तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, हा विचार तर माझ्या मनात आलाच नाही। उद्यापासून मी पण संपतच्या बाजूला खुर्ची लावून बसून राहील। दुसरे दिवस संपत जेव्हा ढाब्यावर आला तर चौधरी संपतकडे बघून बोलला, संपत, आजपासून माझी बायको तुझ्यासोबत रसोई घरात असणार। चौधरी साहेब, मालकीनला का त्रास देत आहात? मी आहे ना जेवण बनवायला, जेवढं म्हटलं आहे तेवढं कर, यापेक्षा जास्त नाही। ठीक आहे चौधरी साहेब, जी पण तुमची मर्जी। रुक्मिणी त्या दिवसापासून संपत बरोबर किचन मध्ये बसायला लागली। काही दिवसानंतर चौधरीने सगळ्या ग्राहकांना हा विश्वास दिलवला की जे भोजन त्या सगळ्यांना दिलं जातं ते भोजन त्यांची बायको रुक्मिणी बनवते। एक दिवस संपत कामाला जायसाठी आपल्या घरापासून बाहेर निघालाच होता की तिथे चौधरी साहेब आले। चौधरी साहेब तुम्ही? मी तर ढाब्यावरच येत होतो। मी तुला इथे हे सांगायला आलो आहे की आता तुला माझ्या ढाब्यावर काम करायची काही गरज नाही आहे। ही काय गोष्ट करतात तुम्ही चौधरी साहेब? जेवढं मला माहित आहे मी तर खूप मेहनतीनं काम करतो तुमच्या इथे, आणि मी तुम्हाला कटलीच शिकायचा मौका दिला नाही। मला ह्या गोष्टीशी काहीच फरक पडत नाही संपत, तुझ्यामुळे माझ्या ढाब्याचं नाव बदनाम होत जात होतं। ही काय गोष्ट करतात तुम्ही चौधरी साहेब? जितकं मला आठवतं जेव्हापासून मी ढाब्यावर काम करतोय त्यापासून तर तुमचा ढाबा जास्त चालू लागला आहे। हो, जास्त चालू लागला आहे, पण फक्त तुझ्या नावावर। जर मी तुला अजून काही दिवस कामावर ठेवलं असतं तर बहुतेक माझ्या ढाब्याचं नाव चौधरी ढाब्यावरून बदलून संपत ढाबा झालं असतं। असं नका करू चौधरी साहेब, मी अनाथ आहे आणि मला याच्या व्यतिरिक्त अजून काही काम नाही येत। ती तुझी समस्या आहे, माझी नाही। आज नंतर माझ्या ढाब्याच्या आसपास पण कुठे दिसलं ना तर पाय तोडून गावाच्या बाहेर फेकून टाकेल मी। एवढं बोलून चौधरी रागात तिथून निघून गेला। संपत बेरोजगार झाला आणि थकून हारून संपत गावाच्या मुखियाकडे गेला। मला सगळं माहित आहे संपत की चौधरीने तुझ्यासोबत काय केलंय, पण तुला तर माहित आहे की चौधरी माझ्यापेक्षा खूप जास्त ताकदवर आणि धनवान आहे, त्याचं मी काही बिघाडू नाही शकत। मुखियाजी, मी तुमच्याशी चौधरीसोबत लढायची गोष्ट नाही करत आहे, मी तर फक्त तुमच्याशी काही मदत मागतोय। तुम्हाला तर माहीत आहे मुखियाजी की मी अनाथ आहे। काही वर्ष आधीच माझे आई बाबा मला एकटं सोडून चालले गेले आणि मी आपलं गाव सोडून कुठे जाऊ नाही शकत। तुला म्हणायचं काय आहे? मुखियाजी, मला फक्त जेवण बनवायचं आहे। तुझे बाबा पण खूप चांगले बावर्ची होते। मुखियाजी, मला फक्त थोडी मदत करा तुम्ही, मला पण आपल्या गावात आपला स्वतःचा ढाबा उघडायचा आहे। थोडं धन द्याल का तुम्ही मला? जे माझा ढाबा चालू लागेल त्यामध्ये मला सगळे पैसे वापस करून टाकील। ठीक आहे, गावात जी माझी खाली जमीन पडलेली आहे तू गावात तिकडे आपला ढाबा उघड,
त्यासाठी तुला जितकं पण धन लागेल ते मी तुला द्यायला तयार आहे. मुखियाचं बोलणं ऐकून संपत खुश झाला. संपत खूप मेहनतीने खाली जमिनीवर ढाबा बनवायला लागला. खूप मेहनत केल्यानंतर संपतने तिथे एक ढाबा उभा केला. काही दिवसानंतर संपतच्या ढाब्यावर ग्राहक यायला सुरू झाले आणि हीच गोष्ट चौधरीला त्रास द्यायला लागली होती. ज्या गोष्टीची मला भीती होती तेच झालं रुक्मिणी. त्या नालायकानं आपला ढाबा गावात उघडला. आता ग्राहक माझ्या ढाब्यावर कमी आणि त्याच्या ढाब्यावर जास्त जातात. तुमच्या आत तर एका कोल्ह्यासारखी बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर करा आणि त्याचा ढाबा बंद करून द्या. तू बरोबर बोलतेस एकदम. मला माझ्या लांडग्यासारख्या बुद्धीचा काहीतरी वापर करावाच लागेल लवकर. चौधरीने खूप चालाकीने एका ग्राहकला आपल्या बोलण्यामध्ये फसवलं. तो ग्राहक संपतच्या धाब्यावर जाऊन हळूच जेवणामध्ये चौधरीने दिलेली औषध टाकून देतो. त्या दिवस ज्यांनी पण संपतच्या ढाब्यावर जेवण जेवलं त्या लोकांचं पोट बाद झालं. दुसऱ्या दिवस संपतच्या ढाब्याच्या समोर गावाच्या लोकांची गर्दी जमली. एक माणूस रागात येऊन संपतला बोलला, तुझा ढाबा का चालू लागला? तू आपला अवकात विसरला? हे काय म्हणत आहात तुम्ही? मी काय केलंय? काय केलंय? अरे काल तुझ्या ढाब्यावर मी दाल खाल्ली होती. त्यापासून माझं पोट बिघडलंय आणि इथे जितके पण लोक उभे आहेत त्या सगळ्यांचं पोट खराब आहे. या सगळ्याचा जबाबदार तू आहेस. तू नक्की भोजनामध्ये काही ना काही मिळवलं आहे. तुम्हाला गैरसमज झाला आहे. मी जेवणात काहीच नाही मिसळलं आहे. आज नंतर आमच्यातलं कोणीच तुझ्या ढाब्यावर जेवण करायला येणार नाही. आपलं जेवण बनवून स्वतःच खाऊन घेशील. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला आणि संपत डोळ्यांमध्ये अश्रू घेऊन आपल्या ढाब्यावर बसला. संपत परत बेरोजगार झाला होता. काही दिवसानंतर संपतच्या ढाब्यावर मुखिया येऊन बोलला, संपत, तू माझ्याकडनं जे पैसे घेतले होते ते मला वापस कधी देशील? मुखियाजी, तुम्हाला तर माहीत आहे की माझ्या ढाब्यावर कोणी ग्राहकच येत नाही आहे. तर सगळं मला नाही माहीत संपत. मला माझे पैसे हवे आणि ते पण व्याज सकट. मुखियाचं बोलणं ऐकून संपत खूप विचित्र प्रकाराने घाबरला. आपल्या मनात व्याजाची तर कुठली गोष्टच झाली नव्हती. मी बोललो होतो तू ऐकून नसेल शकला. नको विसुदर, मला माझे पैसे व्याज सकट मला नाही मिळाले तर तुझं घर पण तुझ्याकडून मी घेऊन टाकेल आणि त्याला विकून पैशांची भरपाई करणार. असं करू नका मुखियाजी, मी अनाथ आहे. जर माझ्याकडनं तुम्ही माझं घर पण घेऊन टाकाल तर मी कुठे जाणार? तुला 2 दिवसांची मुदत देतोय. एवढं बोलून मुखिया तिथून निघून गेला. 2 दिवसानंतर मुखियाने संपतला ढकलून त्याच्या घराच्या बाहेर टाकलं आणि त्याचा ढाबा पण तोडून टाकला. संपत डोळ्यामध्ये अश्रू घेऊन एका हायवेच्या घनदाट झाडाच्या खाली बसून आपल्या किस्मतवर रडू लागला. संपतला रडत रडत सकाळपासून संध्याकाळ झाली होती. तेव्हा त्याने बघितलं की त्या झाडावर एका पक्षीचं घर बनलेलं होतं, ज्याच्यावर एक चील एकसारखी फिरत होती. ह्या गरुडाला हाकलावं लागेल, नाहीतर त्याचं घर तर तोडून टाकील. माझं घर वाचलं तर कुठलंच गावाला नाही आला, पण मी ह्या मोक्या जनावराचं घर नाही तोडू देणार ह्या गरुडाला. संपतने दगड मारून त्या चीलला तिथून पळवून लावलं. तेव्हा तिथे एक चमत्कार झाला. त्या घोसल्यामध्ये बसलेली ती पक्षी संपतच्या समोर येऊन बसली आणि एक तेज धमाक्यामध्ये एक खूप सुंदर मुलगीमध्ये परिवर्तित झाली. कोण आहात तुम्ही? खूप वर्ष पहिला एका श्रापमुळे मला पक्षी बनवून ह्या घोसल्यामध्ये कैद केलं गेलं होतं. जर काय तू त्या चीलला नाही पळवलं असतंस तर तो चील मला मारून माझा घोसला तोडून दिली असती. तो एक चीलच्या रूपामध्ये राक्षस होता. पण तुम्ही तुमच्या असल रूपात कशा आलात? मला बोललं गेलं होतं की जेव्हा पण कठीण परिस्थितीने गुजरणारा एका माणूस, एक खरा माणूस तुझी मदत करीन तर तुझं हा श्राप समाप्त होऊन जाईल. आणि बघ, मी मुक्त झाले. तू माझी मदत केला आहेस तर मी पण तुझी मदत करील. मी तुझ्याबद्दल सगळं काही जाणते. तुम्ही माझी मदत कशी करू शकता? का नाही करू शकत? तू खूप चांगले जेवण बनवतोस. बस तुझ्याकडे पैसे नाही आहेत. एक घर होतं ते पण तुझ्याकडून कुणीतरी घेतलं, पण काही हर्ज नाही. तुझ्या घोसल्याला तुटल्यापासून वाचवलंस, तोच घोसला आजपासून तुझं घर होईल आणि ह्या घोसल्यामध्ये तुझं खुदचं बनलेलं घोसला रेस्टॉरंट असेल. एवढं बोलून त्या सुंदर मुलीने आपला हात घोसल्याच्या समोर केला.
तेव्हा एका तोडताड धमाक्याने तो घोसला एका रेस्टॉरंटमध्ये परिवर्तित झाला, ज्याच्या पायऱ्या खूप जास्त चांगल्या लाकडानं बनलेल्या होत्या. हा घोसला रेस्टॉरंट आजपासून तुझा आहे. तुला इथून कोणच नाही काढू शकतं. जेव्हा पण कोणी तुला इथून ढकलून काढायचा प्रयत्न करेल तर त्याचं स्वतःच काहीतरी वाईट होऊन जाईल. एवढं बोलून ती सुंदर मुलगी तिथून गायब झाली. संपत त्या रेस्टॉरंटच्या आत जातो. त्याने बघितलं की रेस्टॉरंट आतून एका 5 स्टार हॉटेल सारखं होतं, जिथे एक पासून एक महागाची टेबल ठेवलेली होती आणि एक 5 स्टार हॉटेल सारखीच प्रत्येक सुखसुविधा तिथे होती. काही वेळानंतर संपत तिथे आरामची झोप झोपला. दुसऱ्या दिवस संपत नाश्ता करून खालती उतरलाच होता की तेव्हा त्याच्या समोर एक कार येऊन थांबली. त्यातून एक सुंदर तरुण बाहेर निघाला आणि संपतला बोलला, हा काय प्रकारचा रेस्टॉरंट आहे भाई? असे रेस्टॉरंट तर मी फक्त विदेशांमध्ये बघितले, पण ते पण फक्त फोटोजमध्ये. हे माझं रेस्टॉरंट आहे, घोसला रेस्टॉरंट. माझ्या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक प्रकारचे भोजन उपलब्ध आहे. काय तू मला आपलं रेस्टॉरंट दाखवू शकतो? दाखवायचं काय साहेब, माझे पहिले ग्राहक आहात तुम्ही. तुमच्यासाठी आजचं जेवण मुफ्त आहे. संपतने त्याच्यासाठी खूप चांगलं जेवण तयार केलं. जेवण करून तो माणूस बोट चाटत चाटत बोलला, विश्वास कर, मी एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणलोय. याच्यापेक्षा जास्त स्वादिष्ट जेवण मी आपल्या जीवनात कधी नाही जेवलो. मी एका खूप मोठ्या कंपनीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटचं काम करतो. तुला हवं तर मी तुझ्या घोसला रेस्टॉरंटचं ॲडव्हर्टायझिंग करू शकतो. तुझं रेस्टॉरंट फेमस होऊन जाणार आणि इथे ग्राहकांची भीड लागून जाईल. जर असं कराल तर माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट असेल. तो माणूस हसत हसत तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवस त्या रेस्टॉरंटमध्ये शहरमधून येणाऱ्या लोकांची खूप गर्दी जमलेली होती. त्या गर्दीमध्ये खूप मोठे मोठे नेता, पत्रकार आणि खूप सगळे श्रीमंत लोक होती. संपतचा घोसला रेस्टॉरंट काहीच महिन्यामध्ये पूर्ण इंडियामध्ये पसरला होता आणि हीच गोष्ट चौधरी आणि मुखियाला खूप त्रास देत होती. तो फक्त नावाचा मुखिया आहे. तुझ्यापासून एक छोटंसं काम नाही झालं. तो जेवढा बोलला होता त्यापेक्षा जास्त करून दाखवलं होतं मी. अरे तू तर फक्त त्याला आपल्या ढाब्यावरनं काढलं होतं. मी तर त्याच्याकडनं त्याचं घर पण घेऊन टाकलं. त्याची किस्मत एवढी चांगली आहे तर आता मी काय करू शकतो? आता या गोष्टींची काय फायदा मुखिया? त्याच्या घोसला रेस्टॉरंटमध्ये शहरातले श्रीमंत लोक येतात आणि गावातल्या लोकांना तो आपल्या रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण देतो. तो सगळ्यांना रोजगार देतोय आणि तरक्की करतोय आणि इथे आपण हातांवर हात ठेवून बसले आहोत. तुला हवं काय आहे? मला हे पाहिजे की त्याच्या घोसला रेस्टॉरंटमध्ये आग लावून टाकावी. तर मग वाट का बघावी? चल जाऊन आज रात्री हे शुभ काम करूनच टाकू. मुखिया आणि चौधरी पेट्रोल घेऊन त्या झाडावर पोचले. त्यांनी त्या झाडावर पेट्रोल टाकलं, पण जसंच त्यांनी आग लावायचा प्रयत्न केला, अचानक त्यांच्या अंगावर एक विचित्र जळण व्हायला लागली आणि ते खूप जोरात ओरडायला लागले. संपत आणि सगळे ग्राहक रेस्टॉरंटच्या खाली आले. अरे तुम्ही दोघांना काय झालं? तुम्ही दोघं ओरडत का आहात? आम्हाला माफ कर संपत. आम्ही तुझ्या घोसला रेस्टॉरंटमध्ये आग लावायला आलो होतो, पण आम्ही जशीच आग लावायचा प्रयत्न केला आमच्या शरीरात खूप जास्त जळू लागलं. आज तरी चूक केली मुखियाजी, पण यानंतर ही चूक कधी करू नका. तेव्हा त्या घोसला रेस्टॉरंटच्या आतून एक भारी आवाज आली. या दोघांना म्हणा की आता हे गाव सोडून चालले जावे, नाहीतर यांच्या शरीरातली जलन जगातला कुठलाच डॉक्टर ठीक करू शकणार नाही. मला हे म्हटलं गेलं होतं की कोणी पण या घोसला रेस्टॉरंटला नुकसान पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर तो खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये पडेल. मुखिया आणि चौधरीने संपतचं बोलणं ऐकण्यामध्येच भलाई समजली. ते रातोरात गाव खाली करून तिथून पळून गेले. संपत आज पण घोसला रेस्टॉरंट चालवतो. रीना आणि टीना दोघेही जुडवा बहीण असतात. दोघींचंही व्यक्तित्व एकमेकांपासून सगळं वेगळं असतं, पण त्या दोघांमध्ये खूप चांगलं जमायचं आणि दोघी अनाथ असल्यामुळे ते गरिबीमध्ये जगत असायचे आणि घर चालवण्यासाठी प्रधानच्या घरी काम करत असायचे. आज ते घरामध्ये दोघे एकमेकांशी बोलत होते. मला अजून प्रधानच्या घरी काम नाही करायचे टीना. भले आपण तिथे काम करतोय, पण आपल्या कष्टाचे पैसे घेतो आपण. ज्यावेळेस त्याला आपण पैसे मागतो तो देतच नाही. रागाला का जातेस ग दीदी? आज जाऊन मी त्यांच्याशी बोलते, ते आपल्याला पैसे देतील. तू मनाने खूप चांगली आहेस दीदी.
तुलाही माहितीये गावामध्ये किती वर्षांपासून रोग पसरलेला आहे आणि औषधं फक्त प्रधानकडेच मिळतात. तर आपल्याला ही समजदारी दाखवावीच लागेल ना. तू फक्त 5 मिनिट मोठी आहे माझ्यापासून, तरी मी तुझं ऐकते. जर मी मोठी असते ना, मी आत्ता त्याच्याकडून पैसे काढले असते. हो, ते तर आहेच. प्रधान त्याच्या घरामध्ये एक रसायन तयार करत असतो. आज परत यांना अनाजावर फेकून देईल आणि गाववाल्यांना देऊन देईल. आणि मग जेव्हा ते बिमार पडतील तर त्यांना औषधांच्या बदल्यात आपल्याकडे काम करविल. हे गाववाले फक्त माझ्यासाठीच बनलेले आहे आणि ही महामारी मी कधीच जाऊ नाही देणार. रसायन तयार झालेलं असतं आणि प्रधान शेताकडे त्याला झळपण्यासाठी जात असतो. खरं बघायला गेलं तर गावातल्या महामारीचं कारण हा प्रधानच असतो. ज्या प्रकारे तो शेतामध्ये आता हे रसायन छिडकत आहे ना, अगदी त्याचप्रमाणे मागच्या 2 वर्षांपासून प्रधान या छिडकावामुळे पूर्ण गावाला महामारीने ग्रसित केलेला आहे. आणि नंतर औषध देण्याच्या बदल्यामध्ये तो गावाकडून त्यांचं शेत घेत असायचा. कधी पण हे गाव समोर नाही जाऊ शकणार. जर जाणार तो फक्त तो मी. प्रधान तिथून घरी निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी टीना आणि रीना सकाळ सकाळ त्याच्या घरी काम करायला जातात. काम संपल्यानंतर ते दोघेही प्रधानकडे जातात पैशाचं बोलणी करायला. प्रधानजी, ते पैशाबद्दल थोडंसं बोलायचं होतं. टीना, मी म्हटलं होतं ना की पैसे मी ह्या महिन्यात नाही देऊ शकत, कारण मला ते गावाच्या लोकांसाठी औषध बनवण्यामध्ये वापर करणार आहे. मी सगळे पैसे पुढच्या महिन्यात देणार. आणि आम्हाला ज्या पैशाची गरज आहे त्याचं काय? तर काय, तू लोकांपेक्षा मोठी आहेस का? उगाचच काहीतरी बोलू नका प्रधानजी. गावापेक्षा मोठी नाही आहे, पण गावाची एक हिस्सा आहे आणि आम्ही दोघी खाण्यापासून वंचित राहू त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? आतापर्यंत मी प्रेमानं बोलत होतो, पण आता ऐक, मी तुला तोपर्यंत एक फुटी कवडी नाही देणार जोपर्यंत मी गाववाल्यांसाठी औषध नाही बनवून घेत. प्रधानजी, तुम्ही फक्त ह्याच महिन्याचे पैसे द्या. आम्ही खूप कठीण परिस्थितीमध्ये आहेत प्रधानजी. ठीक आहे टीना, तुला पैसे देऊन देतो, पण उद्यापासून इथं यायची गरज नाही आहे. आम्हाला पण नाही यायचं, ठीक आहे ना? प्रधान टीनाच्या हातामध्ये पैसे देतो आणि ते दोघं तिथून घरी जातात. टीना खूप चिंतामध्ये होती. तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावरती चिंता बघून टीनाने तिला विचारलं, काय झालं? तू काळजीमध्ये का आहेस दीदी? तुला आताही समजत नाहीये रिया. जर आपल्याला कधी त्रास झाला तर औषधही नाही मिळणार आणि काम नसल्यामुळे पैशाची चिंता पहिल्यापेक्षा जास्त भासेल. तर आपण दुसरीकडे काम करूयात ना. दुसरीकडे गावातले सगळे व्यापार प्रधानजीच्या हातामध्ये आहेत आणि आपण दुश्मनी त्यांच्या सोबतच घेतली आहेत. असं कोणताच व्यक्ती नाहीये गावामध्ये की त्याच्याकडे आपल्याला काम मिळेल. हो दीदी, सगळेच्या सगळे ह्या रोगाने ग्रसित झालेले आहेत आणि प्रधानजीच्या आभाराने दबले गेलेले आहेत. मी असं नाही म्हणत आहे की तू चुकीचं केलेलं आहे, पण आपल्याला पुढे काय करायचं याचा विचार तरी करावा लागेल ना. रीना ही गोष्ट ऐकून दुःखी झाली. तिच्या हट्टामुळे दोन्ही बहिणींना एकदम कठीण प्रसंग झेलावा लागला. बघता बघता 1 महिना निघून गेला आणि त्या दोघांकडचा पैसा पूर्णपणे संपून गेला. घरामध्ये राशन काहीच राहिलेलं नव्हतं. शेवटचं जेवण राहिलं होतं जे रीनाने टीनाला जेवायला दिलं. तू जेवण केलंस का? मी तर पहिल्यांदाच खाल्लं होतं दीदी, जेव्हा तू काम शोधायला गेली होतीस. अच्छा, आता तू ह्याला जेवण घे. मी जरा जास्त खाल्लं होतं ना, त्यामुळे थोडंसंच राहिलं दीदी. अरे वेडी आहेस का? तू जास्त खाल्लं असतं तरी काही हरकत नव्हती, पण आता आपल्याला उद्यापासून काय करायचं आहे याचा विचार करावा लागेल. हो दीदी, राशन तर सगळंच संपलेलं आहे. तेवढ्यात घराच्या बाहेर एक भिक्षुक येतो. भिक्षाम देही, भिक्षाम देही. प्रणाम बाबाजी. कल्याण वस्तू काय भिक्षा असेल तर देऊन ते बाळा. बाबा, भिक्षा तर काहीच नाहीये घरामध्ये. थोडंसं जेवण राहिलं होतं ते मी दीदीला वाढलं. क्षमा असावी बाबा. असं का सांगतेस रीना? कोणी ब्राह्मण आणि भिक्षुक आला तर आपल्याला त्याला असं नाही पाठवायचं. पण दीदी, खूपच प्रेम आहेत तुमच्या दोघांत. एक प्रेमामुळे आपली भूक मारून मोठ्या बहिणीला चारते
आणि मोठी बहीण लहान बहिणीला धर्माचा मार्ग दाखवते. लहानीचं प्रेम मोठं आहे आणि मोठीचा धर्म मोठा आहे. खूप चांगली गोष्ट आहे. बाबा, तुम्हाला तर घराची परिस्थिती न सांगताच समजली आणि माझ्या व्यवहारासाठी मला क्षमा करा. यात क्षमा मागायची कुठलीच गोष्ट नाही आहे बाळा. प्रेमापेक्षा मोठा कुठलाच धर्म नाही अजून. भिक्षुक जेवण संपल्यानंतर तिथून उठून टीना आणि रीनाला म्हणतो, मी तुमच्या दोघांच्या सेवाभावापासून खूप जास्त प्रसन्न आहे. बोला, काय हवंय तुम्हाला? बाबा, ह्या गावामध्ये एक महामारी पसरलेली आहे ज्याचा कोणताच उपाय निघत आहे मागच्या 3 वर्षांपासून. बस तुम्ही त्याला ठीक करण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. तो भिक्षुक काहीतरी विचार करून हसतो आणि म्हणतात, जर अशी गोष्ट आहे तर मी तुम्हा दोघा जुळ्या बहिणींना एक औषध देतो. तुम्ही दोघं यात जे पण जेवण बनवणार त्यांना रोगींना हल मिळेल आणि त्यांच्या आरोग्यात वृद्धी आणणार. पण काय बाबा? की तेव्हाच होऊ शकणार जेव्हा कोणी साफ मनाने आणि दयाभावला समजणारा ह्या जेवणाला बनवेल. जर कोणी पाखंडी याचा प्रयोग करणार तर त्याची सगळी समृद्धी नष्ट होऊन जाईल. आम्ही तुमचं बोलणं लक्षात ठेवील बाबा. तेवढ्यात जिथं त्यांचं कुटिया होती त्याच्या समोर एक धाबा प्रकट झाला आणि भिक्षुक हसत हसत तिथून निघून गेला. चल दीदी, आता आपल्याला धाब्यामध्ये काम सुरू करूयात आणि लोकांचं रोग संपून टाकूयात. हो, तुला आणि मला आता अभावामध्ये नाही जगावं लागणार. दोन्हीही बहिणी त्यांच्या धाब्यामध्ये काम चालू करतात आणि काहीच वेळामध्ये तिथं जेवणही बनतं. धाब्याला बघून मालती आणि अन्विता तिथे येतात. अरे टीना, काय चाललंय? हा धाबा कुठून उगवलास? हो ना, असं माना काहीतरी जादूच झालीये. या मावशी, जेवण करून बघा. तुमचा जे काही रोग आहे ना ते सगळं निघून जाईल आणि जास्त पैसेही तुम्हाला द्यायचे नाहीयेत यासाठी. हो, 2 वेळेचं जेवण इथूनच घेऊन जावा. जेवढं तुमचं जेवणाचा खर्च आहे त्याच खर्चामध्ये मी तुम्हाला ढाब्यावर ते जेवण घालेल. हो हो, खरंच का ग? घ्या, मग आम्हालाही जेवायला दे. हा. त्या दोन्ही बहिणांनी त्या दोघांना जेवण्यासाठी तिथं 2 प्लेट लावले. त्या दोघांनी जेवण संपवलं आणि असं समजा की त्यांच्या शरीरातले सगळे रोग संपून गेले आणि दोघांना एकदम नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटलं. हे तर चमत्कारापेक्षा कमी नाही हे बाळा. पूर्ण गाव रोगाने ग्रस्त झालेला आहे. आम्हाला अजून जेवण दे घरी घेऊन जाण्यासाठी बाळा. आम्ही पैसे उद्या देऊ. ठीक आहे मावशी, तुमच्याकडे जेव्हा येतील तेव्हा तुम्ही पैसे द्या. तुम्ही फक्त घरातल्या लोकांची काळजी घ्या आणि पैसे तुम्ही कधीही देऊ शकता. 1 महिना निघून गेला. अन्विता आणि काही गावातली लोक धाब्याच्या बाहेर जेवण्यासाठी थांबले होते आणि तेवढ्यात प्रधान हातामध्ये कागद घेऊन तिथे आला. काय गोष्ट आहे रीना आणि टीना? खूप हसणं सुरू आहे. आता याने पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? रीना, शांत हो. अरे बाळा, रीनाला का थांबवतेस? खरं तर बोलतीये ती. ऐकलंय सगळ्यांची तब्येत ठीक होत आली आहे म्हणून पलटून इतके उत्तर निघत आहेत. प्रधान, तुम्ही औषधाच्या बदल्यात आमच्या शेतामध्ये काम पण करत होतात ना? हो मावशी, यांच्या बोलण्यावरून तर असं वाटत आहे की यांनी पूर्णपणे गावच खरेदी केलेला आहे आणि गावातले सगळे लोक ह्यांची गुलाम आहेत. तुम्ही सगळे लोक शांत व्हा. आपला रोग चांगला झाला त्यामुळे आपल्याला आनंदी व्हायला हवंय. आपण त्या चांगल्या गोष्टी विचार करा आणि असं भांडणं बंद करा. आता तुम्हा सगळ्यांच्या तोंडावर कुलूप बांधतो. हे कागद बघ. प्रधान टीना आणि रीनाला तो कागद दाखवतो. काय झालं बाळा? हे दोघं काय सांगतील मी सांगतो. यांच्या बाबांनी मरण्याच्या अगोदर माझ्यापासून उधार घेतला होता आणि उधार नाही चुकता करण्यामुळे ही जमीन आता माझी आहे. मी यांची गरिबी पाहून काही बोललो नाही, पण आता ही जमीन मला परत हवी आहे. हे खरं आहे. तुमच्या बाबाचे हस्ताक्षर आहेत यावर. हस्ताक्षर? काय झालं मावशी? मालती यासाठीच विचार करतीये कारण तुझ्या वडिलांना वाचायला लिहायला जमत नव्हतं.
ते अंगुठा छाप होते. छे, तुम्ही दोघं म्हाताऱ्या माझ्या कामात टांग नका अडू. प्रधान, खूप बोलला तुम्ही. आता तुम्ही इथून जावा. संयम ठेवण्याची एक सीमा असते. टीना कधीही रागाला जात नसायची. तिला रागामध्ये बघून रीनाचे डोळे उघडे ते उघडेच राहिले आणि बाकी लोकांचे पण. बघून घेईल तुम्हा सगळ्यांना. असं बोलून प्रधान तिथून निघून गेले. काही दिवस निघून गेले आणि रात्रीच्या चांदण्यांमुळे धरती प्रकाशित झाली होती. प्रधान धाब्याजवळ तोंड झाकून आलेला होता आणि तेच रसायन घेऊन तो त्या धाब्याजवळ घुसला. आता ह्या धान्यांवर पण मी हे रसायन टाकून देणार, ज्यानं जो पण इथे खाईल त्याला रोग लागून जाईल. मग बघतो की किती आवाज निघते ह्या गाववाल्यांची. प्रधान धाब्याच्या अनाजवरती ते रसायन छिडकतो. तेवढ्यात तिथे खटपटची आवाज ऐकून रीना येते. कोण आहे तू? चोर, चोर, चोर! प्रधान तिथून पळून जातो. टीना रीनाचा आवाज ऐकून बाहेर येते. काय झालं टीना? काय झालं? कोणी चोर इथे आला होता आणि मला बघून पळून गेला. चोरी नाही केली, पण हा वास कसलाय? दोघेही त्या अनाजाला पाहतात तर त्यातून रसायनाचा वास येत असतो. दोघांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मालती आणि अमृताला हे दाखवायला बोलवलं. काय झालं टीना? हे अनाज बघा मावशी, यावर रसायन छिडकलेलं आहे आणि गावातल्या लोकांचं कारणही हेच रसायन आहे. पण हे तुला कसं माहिती? खरी गोष्ट ही आहे मावशी की टीनाने बाबांच्या वरदानाबद्दल सगळं काही सांगितलं आणि तिने सांगितलं की आता तिला सगळे रोग समजतात आणि त्याचं निवारणही करू शकते. अच्छा, तर ही गोष्ट आहे. पण हे केलं कोणी असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझी योजना ऐकावी लागेल. काही वेळानंतर तिथे प्रधान येतो. धाब्यावरती बसलेल्या सगळ्या लोकांचं पोट दुखू लागतं आणि प्रधान हे बघून म्हणतो, बघितलं, या बहिणींचा साथ द्यायचा नतीजा. मला तर पहिलेपासूनच माहित होतं की हा कुठल्या रोगचं निवारण नाही आहे. या प्रकारच्या औषधी फक्त माझ्याकडे आहे. प्रधान, काही दवाई दे. खूप पोट दुखत आहे. घ्या औषधी. असं वाटतंय खूप तयारीमध्ये आलाय प्रधानजी. तुम्हाला कसं माहिती की आम्हाला औषधाची गरज असेल? ते मी तर फक्त सोबत घेऊन फिरतो. माहित नाही कधी कामी पडेल तर कामी आली. आणि जर ते चिंटू घेऊन येतोय ते काय आहे? चिंटू नावाचा मुलगा तेच रसायनचा डब्बा घेऊन येतोय जे काल प्रधान छिडकत होता. काही लक्षात आलं? पण मला वाटलं की तुम्ही मला बघितलं नाही. आता माझा संशय खरा निघाला. म्हणजे काल जो चोर घरामध्ये आला होता तो तुम्ही होता. रीनाने रात्री जो डब्बा बघितला होता, मी फक्त त्याच सारखं दिसणाऱ्या डब्याचा बंदोबस्त केला आणि तुम्ही स्वतःच फसलात. एवढ्या वर्षापासून तुम्ही आम्हाला रोगग्रस्त करत होतात आणि औषध देऊन महान बनता. निघून जा या गावातून. प्रधान तिथून पळून गेला. या घटनेनंतर गावामध्ये कधीही रोगामुळे कोणालाही त्रास नाही झाला आणि जादुई धाबा चालतच राहिला.